1 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी आहे। हा दिवस खूप पॉवरफुल आहे। ह्या दिवसाचं खूप महत्त्व आहे। असं म्हणतात की ह्या दिवशी जर एकादशीचं व्रत कोणी केलं तर 1000 यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं। सो मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ह्या दिवशी काय करायचं जेणेकरून यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील। सो हा रील शेवटपर्यंत बघा, सेव्ह करा आणि शेअर करा। नमस्कार, मी डॉक्टर श्यामल, आयादी ॲस्ट्रो वास्तू। ज्या दिवशी म्हणजेच 6 जुलैला आपल्याकडे देवशयनी एकादशी होती। देवशयनी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देव उठणी एकादशी जी आता 1 नोव्हेंबरला येते त्या दिवशी ते निद्रावस्थेतून बाहेर येतात। त्यामुळे आता इथून पुढे सगळे मंगल कार्य चालू होतात। इथून पुढे साखरपुडा, लग्न, मुहूर्त हे सगळे चालू होतात। ज्या 4 महिन्यांमध्ये देव हे निद्रेत जातात त्याला आपण चातुर्मास म्हणतो, बरोबर। मग आता ह्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सुख, समृद्धी, संपत्ती, नंतर आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी मिळतील। 3-4 छोटेसे उपाय आहेत, नक्की करा, रील शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिले म्हणजे ह्या दिवशी तुळशीचं लग्न, तुळशी विवाह असतो, बरोबर। मग ह्या दिवशी तुम्ही घरात, प्रत्येकाच्या घरात तुळस हवी, तुळस नसेल तर नक्की तुळस आणा आणि तुळशीचा विवाह हा एक त्या दिवसाचा मुहूर्त म्हणून एक आपण म्हणतो ना की घरात एक छान कार्यक्रम असा एक तुळशीचा तुम्ही विवाह सोहळा करू शकता। दुसरी गोष्ट, भगवान विष्णूंना पिवळं फूल, त्यांचं आवडतं म्हणजेच तुळस, हे वाहून त्यांना खिरीचा, दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आणि त्यांच्या समोर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा। ह्या मंत्राचा जप कितीतरी हजारो पटींनी याचं पुण्य लाभतं ह्या दिवशी केल्यानंतर असं म्हणतात। त्यामुळे हा जप तुम्ही नक्की करा की जेणेकरून वास्तू काही दोष असतील तर तेही निवारण व्हायला मदत होतात। त्यामुळे आपल्या वास्तूत ह्या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। तिसरा एक उपाय आहे की विष्णू सहस्त्रनाम, जर तुम्हाला जमलं तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही करू शकता। तुम्हाला जसं जमेल म्हणजे तुम्हाला 11, 21 ज्याप्रमाणे जमतील तसे तुम्ही पाठ करा। किंवा जर 11 दिवस सलग, 21 दिवस सलग जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा असेल तर संकल्प घ्यायचा। संकल्प कसा घ्यायचा हे मी तुम्हाला दुसऱ्या रीलमध्ये सांगणारच आहे, परंतु संकल्प घ्यायचा प्रॉपर तुमची काय इच्छा आहे जी तुम्हाला कंप्लीट व्हायला पाहिजे अशी देवाकडून मागणी आहे, ती इच्छा बोलायची त्या संकल्पामध्ये आणि तुम्ही ह्या पाठाचं एक आपण म्हणतो ना पारायणसारखं 21 दिवसाचं करू शकतात, 1 तारखेपासून सुरू करून। सो तुम्ही हे उपाय नक्की करा, याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल। धन्यवाद। डॉक्टर श्यामल, आयादी ॲस्ट्रो वास्तू। ओम साईराम।